साठी आहे ज्यांना AI बद्दल काहीच आयडिया नाही आहे, ते सेल्फी अँगल्स नसायला हवे, नाही करतायत, प्रॉम्प्ट कसा यूज करायचा, कुठे यूज करायचा याच्याबद्दल आयडिया नाही, आता AI जनरेटेड फोटो तुमच्याच सारखा दिसायला हवा. हाय एव्हरीवन, तुम्ही माझ्या अकाउंटवर असा आणि असे बरेच काही फोटोज बघितले असतील जे AI जनरेटेड आहेत आणि मला बऱ्याच जणांनी मेसेजेस केलेत की त्यांचे AI जनरेटेड फोटोज त्यांच्यासारखे नाही दिसत. सो हा व्हिडिओ बिगिनर्ससाठी आहे ज्यांना AI बद्दल काहीच आयडिया नाही आहे किंवा या AI इमेजेस अजिबातच एडिट नाही करतायत, प्रॉम्प्ट कसा यूज करायचा, कुठे यूज करायचा याच्याबद्दल आयडिया नाही आहे. जेव्हा आपण एखादा प्रॉम्प्ट यूज करतो त्याच्यानंतर जी इमेज जनरेट होते त्यामधली व्यक्ती आणि जो रेफरन्स इमेज दिलेली असते ती व्यक्ती या दोन्ही कम्प्लिटली वेगळ्या दिसतात. सो जेव्हा आपल्याला असा एखादा फोटो यूज करायचा असतो तो मेनली ChatGPT आणि जेमिनाय हे दोन AI टूल्स यूज करतात. जेमिनायमध्ये फेसेस तेवढे ॲक्युरेट एडिट नाही होत जेवढे ChatGPT मध्ये होतात. तुम्हाला कुठला थंबनेल और एखादा दुसरा फोटो असेल, कव्हर फोटो असेल जो डिझाईन करायचा असेल विथ युअर ओन इमेज, तर जेमिनायवर ॲक्युरेट रिझल्ट नाही मिळत. बट ChatGPTवर जेव्हा तुम्ही फोटो टाकता ती ॲक्युरेट इमेज देते, प्लस तो प्रॉम्प्टही तसा असला पाहिजे. मीन्स तुम्ही तुमच्या केसांचा बन आहे आणि तुम्ही प्रॉम्प्टमध्ये जर म्हणत आहात की लॉंग हेअर असेल त्या प्रॉम्प्टमध्ये, तर बनपासून तर लॉंग हेअर एडिट करण्यामध्ये फेस थोडा हाईड होऊ शकतो किंवा त्याची वळण वेगळी असू शकते, तर तुम्ही नेहमी जसे दिसता ऑब्व्हियसली तसे नाही दिसणार. तो तुमचा प्रॉम्प्टही तेवढा ॲक्युरेट असला पाहिजे. सो जेव्हाही तुम्हाला असा कुठला प्रॉम्प्ट भेटतो त्यामध्ये पहिले चेक करा तो यंग वुमनसाठी आहे, किड्ससाठी आहे, इफ इट्स फॉर मेन. जेव्हा तुम्हाला एखाद्या लेडीची इमेज एडिट करायची असेल ऑब्व्हियसली त्या प्रॉम्प्टमध्ये तसं मेन्शन असलं पाहिजे. खूपदा काय होतं, तुम्ही ओपन हेअर ठेवलेले असतात अशी इमेज रेफरन्स इमेज म्हणून देता आणि जो प्रॉम्प्ट हवा असतो त्याच्यामध्ये बन असतो, लोअर बन असतो किंवा नॉर्मल बनही असतो. तर ऑब्व्हियसली जेव्हा कुठला AI तुमची इमेज एडिट करेल ओपन हेअर पासून तर क्लोज बन पर्यंतच्या ट्रान्झिशनमध्ये काहीतरी फेसेसमध्ये चेंजेस दिसतील. सो हे नको दिसायला म्हणून तो प्रॉम्प्ट तेवढा ॲक्युरेट असला पाहिजे. यासाठी तुम्ही काय करू शकता, रेफरन्स इमेजेस अशी द्या जी खूप क्लिअर असेल, ज्याच्यामध्ये सेल्फी अँगल्स नसायला हवे. मीन्स मला जर एखादी स्ट्रेट इमेज हवी असेल ती माझी रेफरन्स इमेज पण तशीच असायला हवी फॉर ॲक्युरेट रिझल्ट्स. तुम्ही वेडे वाकडे फोटो काढूनही जर रेफरन्स इमेज दिली तरी आउटपुट मिळणारच. इफ रिझल्ट वाली जी इमेज आहे त्याच्यामध्ये तुमचा फेस स्ट्रेट असेल तर तुम्ही रेफरन्स इमेज ही त्याच अँगलने द्यायला हवी. आणि इमेज जनरेट झाल्यानंतर ती जर नाही आवडत आहे किंवा त्यामध्ये काही मिस्टेक्स वाटत आहेत तर तसाही प्रॉम्प्ट देऊन ते इमेजेस चेंज करता येतात. अपार्ट फ्रॉम बॅनर्स किंवा पोस्टर्स, कराउजल पोस्ट फॉर इंस्टाग्राम आणि दुसरे काही फोटोज, जर तुम्हाला स्वतःच्या इमेजेस प्रॉम्प्ट देऊन एडिट करायच्या असतील लाईक दिस, तर ChatGPT इज द बेस्ट ऑप्शन. सो हा व्हिडिओ हेल्पफुल होता की नाही हे मला नक्की सांगा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.